विज्ञाननिष्ठ निबंध स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून उतरलेल्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, चिकित्सक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा आग्रही पुरस्कार करणाऱ्या लेखांचा संग्रह विज्ञाननिष्ठ निबंध. अभिवाचन, संकल्पना आणि निर्मिती भूषण देशपांडे, अकोला. निबंध 5वा. गोपालन हवे, गोपूजन नव्हे. गाय हा पशु हिंदुस्थान सारख्या कृषीप्रधान देशाला अत्यंत उपयुक्त असल्यामुळे अगदी वैदिक काळापासून आपणा हिंदू लोकांना तो आवडता असावा हे साहजिकच आहे. गायीसारखा वत्सल, माणसाळू, बापडा, सुरेख, दुधाळ पशु कोणाला आवडणार नाही. माणूस शिकारीचे युग ओलांडण्या इतका सुधारताच त्या प्राचीन काळापासून गाय ही त्याची आज युगानुयुगे अत्यंत प्रामाणिक सोबतीण झालेली आहे आणि शेतीच्या खालोखाल तिच्या दूध, दही, लोणी, तुपावर मनुष्याचा पिंड आजही पोसला जात आहे. त्यामुळेच त्या अत्यंत उपयुक्त पशुचे आम्हा मनुष्यांना एखाद्या कुटुंबिया इतके ममत्व वाटावे हे अगदी माणुसकीला धरूनच आहे. अशा त्या गायीचे रक्षण करणे, पालन करणे हे आपले वैयक्तिक नि कौटुंबिकच नव्हे तर आपल्या हिंदुस्थान पुरते तरी एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. जो प्राणी आपल्याला इतका उपयुक्त आहे त्याच्याविषयी मनात एक प्रकारची कृतज्ञ भावनाही उपजणे हे विशेषतः आपणा हिंदूंच्या भूतदयाशील स्वभावास अनुसरून तर अगदी साजेसे आहे. आपणास गाय ही उपयुक्त आहे म्हणून ती आपल्याला प्रिय वाटते ही गोष्ट इतकी निर्विवाद आहे की जे गोभक्त तिची कृतज्ञतेच्या भरात देवी म्हणून पूजा करतात त्यांना देखील ती पूजा योग्य आहे का असे विचारताच ते त्या पूजेच्या समर्थनार्थ गाय ही देवता आहे इतकेच कारण सांगण्याच्या आधी चटकन ती गाय आपणास किती उपयुक्त आहे हेच सांगू लागतात. तिच्या दुधापासून तो शेणापर्यंतच्या सर्व पदार्थांचे मनुष्यास किती भिन्न भिन्न प्रकारचे ऐहिक उपयोग होतात याचाच पाढा वाचू लागतात. त्यामुळे असे सूत्र सांगता येईल की मनुष्यास गायीचा ज्या योगे अधिकात अधिक ऐहिक उपयोग होईल अशा रीतीनेच गायीचे पालन आणि पूजन केले जावे. ज्या योगे त्या गायीपासून मनुष्याच्या हितास उपयोग तर होत नाहीच पण उलट हानी होते, माणुसकीला कमीपणा येतो असा गोरक्षणातील अतिरेक त्याज्य होय. निदान इतके तरी निर्विवादच आहे की मनुष्याला गायीचा ज्या योगे ऐहिकदृष्ट्या देखील अधिकात अधिक उपयोग होईल असेच आपल्या राष्ट्राचे गोविषयक धोरण आणि व्यवहार असला पाहिजे. हे सूत्र कोणास आवडले नाही तरी नाकारता येणे शक्य नाही, कारण गोभक्तसुद्धा गोपालनाचेच नव्हे तर गोपूजनाचेही समर्थन गाय ही मनुष्याला या जगात सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे याच युक्तिवादावर मुख्य भर देऊन करतात. आता या कसोटीने गायीविषयीचे आपले सारे व्यवहार नि भावना तपासले असता आपल्या ध्यानात येते की मनुष्याला गायीचा अधिकाधिक प्रत्यक्ष उपयोग जर करून घ्यायचा असेल तर तिला देवता समजून तिची पूजा करणे ही भावना सर्वस्वी त्याज्य आहे हे आपणास मानावे लागेल. त्याची काही कारणे अशी. देवकोटी ही मनुष्यकोटीहून उच्चतर अशा वास्तव वा कल्पित भावजाताची असते. मनुष्याहून सद्गुणांचा, सत्शक्तींचा, सद्भावांचा विकास ज्यात एकंदरीत प्रकर्षाने झालेला असतो तो देव वा देवता असतो. परंतु पशु ही मनुष्याहून हीनतर कोटी. गाय ही धादांत एक पशु. मनुष्यातील अगदी निर्बुद्ध माणसा इतकी बुद्धी देखील ज्यात नाही अशा कोणत्याही पशुला देवता मानणे म्हणजे माणुसकीचाच अपमान करणे आहे. गोठ्यात उभ्या उभ्या गवत कडबा खात असलेल्या, एकीकडे खाता खाताच उभ्या उभ्या दुसरीकडे मलमूत्र विसर्जन निसंकोचपणे करणाऱ्या आणि त्याच मलमूत्रोत्सर्गात स्वेच्छेने बैठक मारून बसणाऱ्या, थोडा फेरफटका करण्याची संधी मिळताच कोठेतरी जाऊन घाणीत तोंड घालणाऱ्या
त्या गायीला शुद्ध आणि निर्मळ वस्त्रे नेसलेल्या सोज्वळ ब्राह्मणाने वा महिलेने हाती पूजापात्र घेऊन गोठ्यात पूजावयास जावे नि तिच्या शेपटीला स्पर्श करून आपले सोवळे न विटाळता उलट अधिक सोज्वळले आणि तिचे ते शेण नि ते मूत्र चांदीच्या पेल्यात घोळून पिताना आपले जीवन अधिक निर्मळले असे मानावे. ते सोवळे की जे आंबेडकर महाशयांसारख्या महनीय स्वधर्म बंधूच्या श्रेष्ठ मनुष्याची सावली पडताच विटाळावे आणि गायीच्या मलमूत्रात लडबडलेल्या शेपटीस शिवता सोज्वळावे. पशु तो देव आणि देवासारखा माणूस तो पशु. धर्माचा छाप पडताच केवळ विसंगत मूर्खपणा हा सुसंगत शहाणपणा वाटू लागतो, सच्छील पवित्रपणा वाटू लागतो. मनुष्याची कशी बुद्धिहत्या होते याचे आणखी दुसरे समर्पक उदाहरण ते कोणते द्यावे? पशुला देवता मानल्याने माणुसकीला हा जो असा कमीपणा येतो तो नुसता तात्विक किंवा लाक्षणिकच असता तरीही या अतिरेकाचा इतका तिटकारा आला नसता. पण गाय ही देवता आहे, गोमाता आहे या वाक्यास केवळ अलंकारिक भाषा न मानता अक्षरशः सत्य मानून तोच धर्म समजून मनुष्याच्या हितास प्रत्यक्ष व्यवहारातही त्या गोपूजेच्या वेदीवर बळी देण्यास जेव्हा ही गोभक्ती चुकत नाही तेव्हा तर तिला निषेधणे हे एक राष्ट्रीय कर्तव्य होऊन बसते. मनुष्याला गायीचा उपयोग आहे म्हणून तिचे पालन करणे उचित. इतकाच गोपालनाचा अर्थ स्पष्टपणे मर्यादित केलेला असला की मनुष्यास उपयुक्त होण्याच्या ठायी गाय ही राष्ट्रहानीस कारणीभूत होत आहे असे पाहताच अशा परिस्थितीत गोरक्षण हेच त्याज्य, निंद्य नि पाप ठरणार आहे हे न शिकवताही आपोआप समाजास समजतच असते. गाय ही मनुष्यासाठी असून मनुष्य हा गायीसाठी नाही या सूत्राप्रमाणे मनुष्याचे नि राष्ट्राचे एकंदर हित साधत असेल तर गोहत्याही करण्यास कोणीही कचरणार नाही. समजा उद्या आपल्या हिंदू राष्ट्राचे कोण्या अहिंदू राष्ट्राशी निकराचे युद्ध जुंपले, दिल्लीसारख्या हिंदू राष्ट्राच्या राजधानीला शत्रूचा वेढा पडला, अन्न संपून गेले, अशा स्थितीत त्या शत्रूच्या वेढ्यात गवसलेल्या हिंदू सैन्याला अन्नाचा पुरवठा करण्यासाठी जे पशु लढाईत गुंतलेले नाहीत ते मारून खाणेच राष्ट्रीयदृष्ट्या अत्यंत पवित्र गोष्ट होय. अशा आणीबाणीच्या वेळा प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासात आलेल्या आहेत. अशा वेळी गाय हा उपयुक्त पशु आहे. मनुष्यास अधिकात अधिक उपयोग करून घेण्यासाठीच गोपालन कर्तव्य असते. त्यामुळे राजधानीच्या संरक्षणासाठी तेथील युद्धार्थ अनावश्यक अशा गायीही मारून त्यांचे मांस खाणे हाच त्यांना हिंदू राष्ट्रासाठी उपयुक्त करून घेण्याचा खरा मार्ग आहे. त्यामुळे हिंदू सैन्याने त्या गायी मारून खाणे आणि त्या बळावर हिंदू राष्ट्राच्या शत्रूशी झुंजत राहणे हाच हिंदूंचा खरा धर्म ठरणार. गोपालन नव्हे तर गोहत्या हीच पुण्यप्रद होणार. परंतु जर गाय ही देवता आणि तिचे पूजन हाच धर्म असे मानणारे गोभक्त हिंदू त्या सैन्यात असतील तर ते तशा गोहत्येच्या बातमीसरशी धर्म बुडाला म्हणून खवळून उठतील. नव्हे ते राष्ट्रीय शक्तीचे केंद्र ती राजधानी हिंदू शत्रूच्या हाती पडू देतील. स्वराष्ट्र हत्या करतील पण गोहत्या करणार नाहीत. कारण गायीला माता मानणाऱ्या या आजकालच्या भारूड पोथ्या गोहत्या हे महापाप आहे हे शेकडो ओव्यांमधून सांगत असताना स्वराष्ट्र हत्या हे त्याहूनही सहस्रपटीने महत्तर पाप आहे हे विधान मात्र चुकूनही फारसे करीत नाहीत. गाय ही मनुष्यासाठी नसून मनुष्य हा गायीसाठी आहे ही भाबडी भावना गोपूजनाचा, गायीचे देवीकरण करून सोडण्याचा अवश्यम भावी परिणाम आहे. हे नुसते तर्कट नसून आपल्या इतिहासात अनेक समयी तसे परिणाम प्रत्यक्षपणे घडलेले आहेत. गायीपायी हिंदू राष्ट्राच्याच पायात पारतंत्र्याची बेडी ठोकण्यालाही हातभार लावण्यास ही भाबडी भावना नकळत मूर्खपणाने कचरली नाही. मुसलमानांच्या इतिहासातही हिंदूंच्या या भाबडेपणाचा उल्लेख आहे. आपल्याही इतिहासकारांनी
त्या घटना उल्लेखिलेल्या आहेत. मुसलमानांची आक्रमणे प्रबळ वेगाने जेव्हा हिंदुस्थानावर चालू झाली तेव्हाच्या त्या हिंदूंच्या अत्यंत भाबड्या काळात प्राण गेला तरी हिंदू लोक गायीवर हात उगारणार नाहीत ही गोष्ट ठाऊक होताच काही प्रसंगी मुसलमान सैन्याने स्वतःच्या व्यूहापुढे गायीच्या कळपाचे गोल बांधून त्यास पुढे रेटीत हिंदूंच्या सैन्यावर चढून यावे आणि ते पाहताच शस्त्रास्त्र सज्ज हिंदू सैन्याने अकस्मात एकही बाण सोडण्याचे वा एकही हत्यार चालविण्याचे नाकारावे, कारण मुसलमानांवर तसा बाण सोडताच वा हत्यार चालवू जाताच प्रथमतः शत्रुपुढच्या गायीवरच त्याचा मारा होणार आणि त्यामुळे गोहत्येचे महापाप घडणार. अशा प्रकारे न लढताच मुसलमानांनी लढाई जिंकावी आणि हिंदूंनी 10-5 गायी मारण्याचे पाप टाळावे म्हणून राष्ट्र मरू दिले. गोहत्येचे पाप टाळावे म्हणून राष्ट्रहत्या घडू दिली. राष्ट्रापेक्षा राष्ट्रातील एक पशु श्रेष्ठ मानला. असे प्रसंग महम्मद गझनीच्या काळापासून तो दुसऱ्या बाजीरावाच्या काळापर्यंत या वा त्या रूपाने वारंवार घडलेले आढळतात. त्यामुळे या पोथीनिष्ठ विवेकशून्य राष्ट्रघातक धर्मभोळेपणाचा आम्हास अत्यंत तिटकारा यावा. यात कोणाचा दोष बरे, आम्हा उपयुक्ततावाद्यांचा का त्या राष्ट्रबुडाऊ धर्मभोळेपणाला अजूनही चिकटून राहू पाहणाऱ्या आमच्या भाबड्या पोथीवाद्यांचा? हे पाप, हे पुण्य, बस इतकीच अरेरावी आज्ञा पोथी सोडते. ते पाप का, ते पुण्य का, त्याचा हेतू काय, कोणत्या परिस्थितीत, किती कालावधी, हे प्रश्न देखील पोथी विचारू देत नाही, विशद करीत नाही. गोहत्या पाप, गोपूजन पुण्य, बस. परंतु विज्ञान हे नुसते हे पाप, हे पुण्य अशी अरेरावी आज्ञा न देता ते तसे का, त्याचा हेतू काय, कसोटी कोणती, हे प्रत्येक प्रकरणी स्पष्टपणे ऐहिक प्रत्यक्षाचे पुरावे देऊन विशद करते. गाय हा एक उपयुक्त पशु आहे, यासाठी तो मनुष्याला तसा उपयुक्त असेपर्यंत मारू नये. उपयुक्त न होता हानिकारकच ज्या परिस्थितीत होईल त्या प्रसंगी गोहत्याही अवश्य, असे विज्ञान रोखठोक उत्तरते. त्यामुळे कोणत्याही प्रसंगी विज्ञाननिष्ठ मनुष्यास आपले कर्तव्य पोथीनिष्ठ मनुष्यापेक्षा त्यातल्या त्यात अधिक अचूकपणे ठरविता येते. या विवेचनावरून हे स्पष्ट होईल की मनुष्याला अधिकाधिक उपयोग ज्या योगे होईल अशा प्रकारेच गायीची जोपासना करावयाची असेल तर तो हेतू साधण्यासाठी गोपालन हे राष्ट्राचे कर्तव्य होय असे सूक्त राष्ट्रापुढे ठेवले पाहिजे. परंतु गोरक्षण हा धर्म आहे, ते ऐहिकनी पारलौकिक पुण्य आहे, गाय ही देवता आहे इत्यादी बाष्कळ कल्पनांवर श्लोक रचून गोपूजन हाच हिंदू धर्म आहे हे सूत्र राष्ट्रापुढे ठेवल्याने गायीचे रक्षण तर हवे तसे होत नाहीच, पण भाबडेपणाची प्रवृत्ती राष्ट्रात वाढून गोभक्तीपायी राष्ट्रभक्तीचेच खोबरे होते. गायीला देवता मानल्याने सामान्य लोक तिची जोपासना उत्कटपणे करतील म्हणून तिला देवता मानावी, गोपूजन हा धर्म मानावा ही समजूत अशी खुळचट ठरते, समाजाच्या बुद्धिहत्येस कारणीभूत होते. उपयुक्ततेच्या दृष्टीने देखील गायीचे इतके स्तोम माजविणे चुकीचे आहे. घोडा आणि कुत्रे हे दोन पशुसुद्धा मनुष्याचे अत्यंत प्राचीन काळापासून अत्यंत एकनिष्ठ सेवक झालेले आढळतात. शिकारीतील सावज पकडताना आपल्या धन्याच्या जीवासाठी हिंस्र पशुवरही चाल करून जाणारा, घरादाराचे चोर चिलटापासून रात्रंदिवस रक्षण करणारा, युरोपसारख्या देशात पोलिसांची सुबुद्ध कर्तव्येही करू लागणारा हा कुत्रा मनुष्य समाजाची जवळजवळ सेवाच करीत आहे. घोड्याची योग्यताही तशीच निस्सीम. उभ्या राष्ट्राचे जीवन वा मरण अनेक समयी घोडदळाच्या शक्तीवर नि सज्जतेवर अवलंबून होते. घोडाच काय, काही देशात गाढवही मनुष्याला आपल्या इकडे जशी गाय आहे तितकेच उपयुक्त ठरलेले आहे. येशू ख्रिस्त जेव्हा ईश प्रेषिताच्या अधिकाराने जेरुसलेममध्ये
आपला पहिला विजय प्रवेश करते झाले, तेव्हा त्यांनी तशा धर्म नि दैवी कार्यासाठी साजेल असे वाहन म्हणून गाढवाची योजना केली. अनेक देशात गाढव हे प्रतिदिन आबालवृद्धांच्या स्वारीचे वाहन आजही आहे. आमच्या इकडे कित्येक जातींची सारी उपजीविका गाढवावर चालते. त्यांचे मुख्य धन हे गोधन नसून गाढवे होय. घरातल्या एखाद्या माणसासारखे ते बिचारे घरधन्यासाठी राबते, पण गाढव इतके उपयुक्त, इतके प्रामाणिक आणि सोसाळू असते, म्हणून त्याला पशु न मानता आजवर कोणी त्याची देवता बनविली किंवा एखादी गाढव गीता रचून गाढव पूजनाचा संप्रदाय काढला आहे काय? कुंभार देखील गाढव पाळणे इतकेच आपले कर्तव्य समजतो, गाढव पूजन नव्हे. मग गाय हा उपयुक्त पशु आहे, यासाठीच तिची देवता कल्पून आपण जे सारे वेडे आचार गायीच्या प्रकरणी करतो, तेही निव्वळ बाष्कळपणाच किंवा मूर्खपणाच म्हणावयास नको काय? म्हैस, घोडा, कुत्रा यांची ते उपयुक्त पशु असल्यामुळे योग्य ती जोपासना जशी होतेच आहे, तशीच गायीला देवता मानले नाही तरीही तिच्या उपयुक्ततेच्या बळावरच तिची जोपासना होईल हे नक्की. परंतु गोपालन हे कर्तव्य नसून गोपूजन हा हिंदूंचा धर्म आहे आणि ते ऐहिकच नसून पारलौकिक पुण्य आहे. अशा भाबड्या भावनेपायी आम्ही गायीस देखील नकोसे व्हावे असे तिचे कोण स्तोम माजवून ठेवले आहे? गायीची स्थिती नि प्रगती अमेरिकेत किती उत्कृष्ट रीतीने होते ती पहा. हिंदुस्थाना इतकीच अमेरिकेतील काही कृषीप्रधान भागात गोधनाची आवश्यकता आहे. पण मनुष्यास उपयुक्त असा एक पशु इतक्याच दृष्टीने ते तिकडे पाहत असल्यामुळे, गोपालन इतकेच कर्तव्य मानले जात असल्यामुळे आणि गोपूजनाचा भाबडेपणा हा माणुसकीला हीनता आणणारा आहे ही जाणीव त्यांना असल्यामुळे तो पशु ज्या योगे मनुष्यास अधिकाधिक उपयुक्त करता येईल त्याच उपायांनी आणि त्याच प्रमाणात तिची जोपासना करण्यात येते. तिच्या दुधात जे विशेष गुण असतात ते कसे वाढतात याचे वैज्ञानिक प्रयोग करून तिची वीण, वाढ, दुधाळपणा ज्या चारावैरणीने वाढते त्याचे सप्रयोग कोष्टक करून ती चारावैरण तिला देण्यात येते. तिचे गोठे पशुच्या आरोग्यास अवश्य त्या प्रकाश, स्वच्छता, कीटकनाशके इत्यादी साधनांनी त्या पशुला हितकारक होईल असे बांधण्यात येतात. गायीच्या जाती कोणत्या, उत्कट पैदाशीसाठी निवडक वळू कोणते, ऋतू कोणते ते वैज्ञानिक प्रयोगांनी ठरवून गायीची निपज प्रत्येक पिढीस अधिक सुरेख, दुधाळू, धष्टपुष्ट अशी करविली जात आहे. भागवतातील गोकुळामधल्या गोधनाचे जे काव्य आहे ती आज अमेरिकेतील वस्तुस्थिती आहे. ती त्यांची हिरवीगार, विस्तृत चराऊ राने, ती एकाहून एक सुंदर, उंच, सुश्लिष्ट, एकही गोचिड अंगावर नसलेल्या विशाल नेत्राच्या, हंड्या एवढ्या कासेच्या, दुधाळ, सवत्स आणि निरोगी गायींची शेकडो खिल्लारे, उत्तम गायींची प्रदर्शनातून लागलेली चढाओढ, ते दही दूध लोण्याचे विशुद्ध निसत्वस्थ क्षीरसागरासमान हौदचे हौद. खरोखरच आजवर कुठे भागवतातील गोकुळ पृथ्वीवर नांदत असेल तर ते गोमांस भक्षक असतानाही गायीला एक उपयुक्त पशु मानूनच तिची जोपासना करणाऱ्या गोपालक अमेरिकेत होय. आणि गायीला देवता म्हणून पोसणाऱ्या, तिचे शेणमूतही पिण्यात पुण्य मानणाऱ्या भारतात कोणत्या गोसंस्था नांदत आहेत? तर मुख्यतः पांजरपोळ आणि कसाईखाने. तेव्हा आमची साऱ्या गोरक्षक संस्थांना अशी विनंती आहे की त्यांनी गोपालक बनावे. वैज्ञानिक साधनांनी मनुष्याला त्या पशुचा अधिकात अधिक उपयोग कसा करता येईल याच दृष्टीने तिची अमेरिकेसारखी सकस नि सुरेख वीण वाढवून, दूध वाढवून, आरोग्य वाढवून जोपासना करावी. गोरक्षण करावे
आणि राष्ट्राचे गोधन वाढवावे, परंतु त्या नादात भाबडेपणाची भेसळ होऊ देऊन पशुला देव करून पूजण्याचा मूर्खपणा करू नये. गायीचे कौतुक करायचे तर तिच्या गळ्यात घंटा बांधा, पण कुत्र्याच्या गळ्यात आपण पट्टा घालतो त्या भावनेने घंटा बांधा. देवाच्या गळ्यात आपण हार घालतो त्या भावनेने नव्हे. हा प्रश्न एका फुटकळ धर्मसमजुतीचा नाही. अशा धार्मिक छापाच्या ज्या शेकडो खुळ्या समजुती आपल्या लोकांची बुद्धिहत्या करीत आहेत, त्या भाकड प्रवृत्तीचा हा प्रश्न आहे. तिचे एक उपलक्षण म्हणून आम्ही गायीची गोष्ट तेवढी निवडली. आमच्या गायीवरील लेखाचा ज्या आमच्या गोभक्त बांधवास राग आला असेल, त्यांनी असा शांतपणे विचार करावा की आमच्या हिंदूंच्या संस्कृतीचा उपहास जर कोणचा कागद करीत असेल तर तो आमच्या लेखाचा नसून गायीमध्ये 33 कोटी देवता कशा नांदतात हे दाखविणारा तो सर्वत्र आढळणाऱ्या चित्राचा कागद होय. पंढरपूरच्या यात्रेच्या रामरगाड्याच्या दिवसात 3ऱ्या वर्गातील आगगाडीच्या डब्यात वारकरी जसा धर की कोंब चालू होते, तसे या गायीच्या शरीरात देवांची रगडारगडी कोंडमार झालेली आहे. विष्णू, ब्रह्मा, चंद्र, सूर्य, यम, कोणी कंठात, कोणी दातांवर, कोणी नाकात, ज्याला जिथे साधेल तिथे तो लगटला. पृष्ठवंशात तर देवांची इतकी दाटी झाली आहे की कुणी सनातनीही जेव्हा रागाने उन्हाळ गायीच्या पाठीत हटकून एक काठी घालतो, तेव्हा 10-5 देव तरी लंबे झाल्या वाचून राहू नयेत. गायीला एक वेळ गोमाता म्हणा. लाक्षणिक अर्थी ते क्षणभर चालेल, पण ते अक्षरशः खरे मानणे नव्हे. त्याही पुढे जाऊन आईचे देखील जे पदार्थ असेव्य मानायचे, ते देखील गायीचे सेव्य मानून पावन समजून तिचे शेण नि गोमूत्र समारंभपूर्वक प्यायचे. हा आचार की अत्याचार? काय तर म्हणे गोमूत्राने हे अमके तमके रोग बरे होतात आणि शेण हे उत्तम खत आहे. इतकेच असेल तर त्या रोगांनी पछाडलेल्या रोग्यास ते गोमूत्र पिऊ द्या. घोड्याचे मूत्र, गाढवीचे दूध, कोंबडीची विष्ठा ही उपयुक्त औषधे आहेत. मनुष्यमूत्रातही काही गुण आहेत. त्या रोगावर ती औषधे घेतात तसे गोमूत्र घ्या, पण कोंबडीची विष्ठा सर्पदंशावर उतारा मानतात, म्हणून श्राद्धाच्या दिवशीही ती चटणीसारखी थोडी थोडी सेवन करावी की काय? शेण हे खत आहे तर शेतात घाला, पोटात कशाला? शेण हे खत आहे तर विष्ठाही खत आहे. मेलेले उंदीर हे गुलाबाला उत्तम खत आहे, पण म्हणून मेलेले उंदीरच गुलाबासारखे नाकाशी धरून हुंगायचे की काय? तेव्हा गायीचे शेण नि गोमूत्र यात अमुक गुण आहेत अशी कितीही लांब टाचणे गोभक्तांनी प्रसिद्ध केलीत तरी त्या योगे त्या रोग्यापुरते वा उपयोगापुरते ते शेण गोमूत्राचे सेवन करणे समर्थनीय ठरेल. पण गोमूत्र पिणे नि शेण खाणे हे पुण्य कसे ठरेल? आत्मशुद्धीचा संस्कार म्हणून, पवित्र म्हणून जे पंचगव्य प्यायले जाते त्याचे समर्थन कसे होईल? खरी गोष्ट मुळातच ही आहे की ज्या भाबड्या प्रवृत्तीमुळे गायीसारख्या एका धादांत पशुची एक देवता बनविली, त्याच धर्मभोळ्या भाबडेपणाने तिचे गोखूर दाराशी काढणे, ते शुभ मानणे, तिची शेपटी डोळ्यांवरून फिरवणे हे कल्याणकारक मानणे, तिची पूजा हा धर्म मानणे आणि शेवटी वेडाचाराचा कळस होऊन तिचे शेण नि गोमूत्रही पवित्र ठरवणे, ते खाल्ल्याने नि प्याल्याने आत्मशुद्धी होते, पापक्षालन होते, इहपरलोकी पुण्य लाभते. इतका भाबडेपणा अतिरेकास गेला. आपल्या थोर हिंदू संस्कृतीचे विडंबन जर कोणी करीत असेल तर त्या आपल्या असल्या पुण्य म्हणून शेण खाणाऱ्या आणि गोमूत्र पिणाऱ्या भाबड्या चाली होत. हे विडंबन नको असल्यास आमच्या सनातनी बंधूंनी या पोथीनिष्ठ मूर्खपणाचा निषेध करावा. तो मूर्खपणा आहे असे आपल्या लोकांना समजावून सांगणाऱ्या आमच्या लेखाचा नव्हे. आता पंचगव्याची एक उपपत्ती सांगावीशी वाटते. ती कुठेही आढळत नाही. आम्ही सिद्धांत म्हणून नव्हे
तर सूचना म्हणूनच सांगतो. आम्हाला असे वाटते की गायीचे शेण खाणे नि मूत्र पिणे ही पूर्वी केव्हा तरी एक अपमानकारक निंदाव्यंजक शिक्षा दिली जात असावी. पाप्याची मिशी काढणे, गाढवावर बसविणे इत्यादी धिंडवड्याप्रमाणे त्याला दंड म्हणून गायीचे शेणमूत खाणे भाग पाडले जात असावे. प्रायश्चित्तामध्ये शेण गोमूत्राच्या सेवनाचे ठळकपण हेच दाखविते. पुढे त्या शिक्षेचाच संस्कार म्हणजेच धर्मीकरण झाले आणि ज्या योगे पाप निवृत्ती होते ते पुण्यकारक असते. या सहज भावानुक्रमाने गायीचे शेण खाणे नि मूत्र पिणे हे स्वयमेवच पुण्यकारक होय अशी धर्मभोळी सहज समजूत होऊन बसली. कारण हा पंचगव्याचा किंवा नुसते गोमूत्र म्हणून आचमन करण्याचा प्रश्न सोडला तर अजूनही व्यवहारात शेण खाणे नि मूत्र पिणे ही शिवी आहे, संस्कार नव्हे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर हे अभिवाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि हो, व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहिण्यास विसरू नका.